समरजित सिंह आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या इकडच्या परिसरामध्ये या 3-4 बूथच्या दौऱ्यानिमित्ताने या कार्यक्रमात उपस्थित आमचे कारखान्याचे संचालक बॉबी माने, राज्य बँकचे व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, संचालक राजू पाटील, उपस्थित आमच्या माजी नगरसेविका सावंत काकी, उपस्थित माजी नगरसेविका सुनुले काकी, उपस्थित बाळासो नाईक, कृष्णा सुनुले, पप्पू आवळे, उमेश सावंत, मनोज दावणे, उपस्थित अरुण गुरव आणि या परिसरामधले आमचे सगळे कार्यकर्ते, म्हणजे धीरज असेल, शुभम असेल, या सगळ्यांची नावं, स्वप्नील असेल, या सगळ्या कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सगळे लाभार्थी बंधू भगिनी आणि आमचे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्र, मला आज फार अभिमानाने सांगायचं आहे की समरजित सिंह आपल्या दारी या संकल्पनेचे 7 ते 8 कार्यक्रम झाले आणि मी तुम्हाला आज एक आकडा सांगतो की आत्तापर्यंत आपल्या कागल मतदारसंघामध्ये 5,500च्या वरती लाभार्थ्यांना त्यांचे लाभ आपण दिले. मी 5,500ला 5,500च म्हणतो, 55,000 म्हणणार नाही, बरोबर? हां, म्हणजे काही पण असे एक शून्य वाढवायमध्ये माझा काही हौस नाही आहे. एक्झॅक्ट 5,572 लाभार्थ्यांना आपण आज लाभ द्यायचं काम केलं आणि यासाठी मला लाभार्थ्यांना विनंती करायची आहे की मी हे आकडा बोलल्यानंतर आपण टाळ्या वाजवल्या, पण कृपया करून मी या सगळ्या लाभार्थ्यांमध्ये टाळ्या समरजी घाडगेला वाजवू नका, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी वाजवा, मी आपल्याला विनंती करतो. कारण आज समरजित सिंह आपले दारी संकल्पना स्वर्गीय राजेसाहेबांच्या 75 जयंतीनिमित्ताने आईसाहेबांनी तिची घोषणा केली. आपले 7 ते 8 कार्यक्रम झाले आणि याच्यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते इतके झटलेत, इतक्या प्रमाणामध्ये खाली तळागाळामध्ये काम करायला लागलेत, म्हणजे मी सांगू तुम्हाला की लोकांची कामं करण्यामध्ये अक्षरशः मला वैतागील एवढं मागे लागलेत. राजे हे काम झालं नाही, राजे ते काम झालं नाही, म्हणजे मला असं वाटतं आता एक नाव राहून गेलं मनोज दावणेचं, मला पुढे हां, म्हणजे आता माझ्या घरामध्ये ह्याला खुली बांधायची राहिली मला. फक्त रोज येऊन या माणसाचं काम नाही झालं, त्या माणसाचं काम नाही झालं. मी त्याला परवा भडकलो, अरे तू लोकांची कामं सांगतो, स्वतःचं पण काय तर काम सांग ना मला. हे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत. मला वाटतं जगामधला सगळ्यात सौभाग्यवादी आणि भाग्यवान नेता असेल की मला असे कार्यकर्ते आज मिळाले. आणि मी आपल्याला सांगतो, समरजित सिंह आपल्या दारी निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचवायचे. याच्या आधी काय प्रथा होती की तुम्हाला नेत्याच्या दारात जावं लागत होतं, मग नेत्याच्या दारात काम नाही झालं की त्या नेत्याच्या दारात जायच्या आधी त्या प्रभागाच्या नेत्यात जावं लागतंय, मग त्या गल्लीच्या नेत्या दारात जावं लागतंय. या सगळ्यांची शिफारस असल्याशिवाय नेता काम करत नाही, बरोबर? आणि मग 5-10 वेळा चक्रा मारल्याशिवाय ते काम होत नाही, बरोबर? आता आम्ही पद्धत काय बघितली, आधी तुम्हाला नेत्यांच्या दारात जावं लागत होतं, आता नेता लाभ घेऊन तुमच्या दारात येऊन तुम्हाला लाभ द्यायला लागलोय. दिला का नाही? आजचा दौरा कसला होता? ते येतो तेव्हा त्याच्यावर एक खास 5 मिनिटं बोलणार. आणि आजचा दौरा काय होता? 1.5-2 महिन्यापूर्वी जो कॅम्प झाला, लोकांचं लक्ष त्या कॅम्पवर होतं, किती मोठा कॅम्प झाला. पण मी तेव्हा भाषणात बोललो होतो की कॅम्प त्यातला एक भाग आहे आणि आज आपण PM किसानच्या लोकांना लाभ दिले. मगाशी येताना विठ्ठल संगर नावाचा कार्यकर्ता आहे, ज्याच्या वडाची सगळी दुकानं आहेत, तिथं त्याला शॉप लायसन्स मिळवून दिला. आता शॉप लायसन्स वाटताना छोटी गोष्ट वाटते, पण शॉप लायसन्स त्याला मागच्या 3 वर्षापासून नगरपालिकेतून मिळाला नव्हता. त्याचा अर्ज पडला होता, बरोबर? का मिळाला नव्हता? कारण तो एका विशेष नेत्याला मतदान करत नव्हता, म्हणून त्याला लायसन्सच नाही मिळालं. तिथं जाऊन आम्ही ते लायसन्स करून आणलं आणि आज या परिसरामध्ये मी आलो. त्याच्यामध्ये मी अरुणलाही मगाशी म्हटलं
की पुढच्या 2 महिन्यामध्ये या परिसरामध्ये आज जे आपण 3-4 बूथचा दौरा केला, बऱ्याच लोकांचे संजय गांधी, श्रावण बाळन, दिव्यांगांची अर्ज पेंडिंग आहे. मध्ये तहसीलदार साहेबांची तब्येत बरी नव्हती, ते ॲडमिट होते. आता पुढच्या महिन्यामध्ये हे सगळे शहरातले अर्ज आणि प्रामुख्याने या परिसरातले जे अर्ज आहेत, तुझा विषय घेतोय काळजी करू नकोस, या परिसरातले जे अर्ज पेंडिंग आहेत हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अरुण हे पास करून घ्यायचं. आणि हनबर गल्ली पहिली नाही, हनबर गल्लीत तर भरपूर अर्ज झालेत, तर तुम्ही पहिली ह्या परिसरामध्ये आपण ते अर्ज पास केले. अक्षयने आपल्या भाषणामध्ये मनोगत व्यक्त केलं, शुभमने आपल्या भाषणामध्ये काही गोष्टी सांगितल्या, धीरज आणखीन पुढच्या जास्त वेळ बोलेल अशी अपेक्षा ठेवतो. ही सगळ्यांनी आपली भाषणं केली, पण आज त्यांना भाषण करायला कॉन्फिडन्स कुठून आला? याच्या आधी यांना भाषणं करता येत नव्हती. अक्षयला येत नव्हतं, धीरजला येत नव्हतं आणि शुभम तर पहिल्यांदाच बोलला. कशामुळे झाले? कारण लोकांच्या घरापर्यंत ही गेली, लोकांची कामं झाली. आज लोक त्यांना म्हणतात, अरे माझं पण काम कर, माझं पण काम कर. आता त्यांना तो कॉन्फिडन्स आला की शासनाची कामं अशी पण होतात. आपल्याला येत्या काळामध्ये, आणि ज्याचं मगाशी कृष्णत माझ्या कानात सांगत होता की मी आणखीन अभिमानी गोष्ट सांगतो, हे सगळे लाभ जे आज आपण लोकांना दिले, मी बिलकुल म्हणत नाही की मी आतापर्यंत फार चांगलं आमच्या लोकांनी काम केले, पण ज्या लोकांना लाभ मिळाला, कोणाला PM किसानचा लाभ मिळाला, कोणाला नवीन राशन कार्ड करून झालं, कोणाला मतदार नोंदणी करत काम करून झालं, कोणाला संजय गांधीचं काम झालं, कोणाला जातीचा दाखल्याचं काम झालं, हे सगळे जे गोष्टी, कोणाला लायसन्स मिळाला, कोणाला आयुष्यमानचं कार्ड मिळाला, कोणाला आबा कार्डचं कार्ड मिळाला, कोणाला बांधकाम कामगारांची पेटी मिळाली, कोणाला बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती मिळाली, रमाई आवाज योजनेचं घरकुल मिळालं, कोणाला बांधकाम कामगारांचं घरकुल मिळालं. हे सगळे जे गोष्टी तुम्हाला आज मिळालेत, ह्याच्यामध्ये एक आपण समजून घेतलं पाहिजे की या सगळ्या योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते योजना केल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे लाभ जे तुम्हाला मिळाले, हे मी अभिमानाने सांगतो की माझ्या एका कार्यकर्त्यांनी 1 रुपये याच्यामध्ये खाल्ला नाही, याचा सारखा अभिमान आहे मला. कोणाला असं येऊन बोलता येईल का? आता एक गोष्टीचं मी उदाहरण घेतो. बांधकाम कामगारांची ही पेटी, याच्या आधी 1500 रुपये दिल्याशिवाय पेटी मिळत होती का? दर बरोबर आहे, बरोबर. आमची आली नसती सत्ता, आता तो दर कितीपर्यंत गेला असता कोणाला माहित. पण 1500 रुपये घेत होते का नाही? पेटी मिळायची का? नाही. आज ही पेटी तुम्हाला मिळते, बरोबर. जातीचा दाखला, हेगडे साहेबांच्या घरात 7, वन्नूरगाव ना, वन्नूर गावाचे बघा, यांच्या घरामध्ये 7 दाखले. आणि ह्यांचं वैशिष्ट्य सांगू, यांनी मला 19ला मतदान केलं नव्हतं. ते बघा, बरोबर आहे, केलं का मला मतदान तुम्ही? करून नाही. तुम्हाला असाच आमदार पुढे पाहिजे, ज्याला मतदान नाही केलं मी त्याचं पण काम केलं. हे आपल्याला काम करायचं आहे की आमची रिसर्च टीम किती परफेक्ट बघा. कोणी मतदान नाही केलं हे माहिती आहे. यांना 7 जातीचे दाखले घरामध्ये. जातीचा दाखला, अक्षयने त्याचा उल्लेख केला. ही सगळी पोरं माझ्याकडे आली होती. अण्णाभाऊ साठे जयंती करायची आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, पावतीचं पुस्तक घेऊन आले. मी म्हटलं तुम्ही पावतीचं पुस्तक घेऊन आणा, तुम्ही जयंती मोठ्या स्तरावर करा, पण ज्या गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, ज्या गोष्टीसाठी अण्णाभाऊ साठे लढले, समाजामध्ये आपण समाजासाठी काय केले, हा प्रश्न मी या मुलांना विचारला. प्रॉपर डोक्यावरून बाउन्सर गेला, काही त्यांना समजलं नाही काय राजे विचारतायत. मी म्हटलं आज आपण जेव्हा जय भीमचा नारा देतो आणि समाजातल्या लोकांना आज दारोदारी शासनाचे लाभ मिळवण्यासाठी एजंटच्या दारात जाऊन पैसे खर्च करावे लागतात, याच्यामध्ये आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, हा आपण त्या नेत्यां सगळ्या थोर व्यक्त्यांचा अवमान करतो का? मी म्हटलं पहिलं जातीचा दाखल्याचा कॅम्प तुम्ही समाजातला. मी एक प्रश्न समाजाला आज विचारतो, माझा समाज आहे, आपलं समाज आहे, बरोबर. या समाजाने माझ्या घराण्यावर प्रेम केले. मी एक प्रश्न विचारू, आता याच्या आधी कधीही कागलमध्ये जातीचा दाखल्याचा कॅम्प झाला का? कागल शहरात झाला का? काही नाही.
विचार करा, जेव्हा ऍडमिशन घ्यायचं असतं, आरक्षणमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल, तेव्हा तुमच्या दाखला नसतो, तेव्हा असे एजंट्स येतात. 10 ते 15,000 रुपये एजंटला द्यावं लागतं. काही लोकांनी तर मला सांगितलं, साहेब आम्ही 25,000 रुपये दिले आणि ऍडमिशन घ्यायची फीस त्याच्यापेक्षा कमी होती. 25,000 रुपये दिले आणि कधी कधी लोकांनी पैसे घेऊन खोटे दाखले दिलेत आणि तिथं गेल्यानंतर दाखले चालत नाहीत. त्याच्यामध्ये काय तर खाडाखोड, काही तर चुका होत्या. आत्तापर्यंत किती दाखले दिले तुम्ही? आत्तापर्यंत 250 दाखले दिले. 350 लोकांचे गुणिले 15,000 रुपये वाचले. बघा, वाचले का नाही? आता मी सीए असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हिशोब करतो ना, बरोबर? हा आकडा महत्वाचा आहे. आणि हे काम कोणी केलं? समाजातले युवक यांना मी पुढे केलं. यांना म्हटलं स्वतः तुम्ही करा, तुम्हाला जी यंत्रणा लागेल, कॅम्प घ्यायचा जो खर्च असेल सगळा मी फाउंडेशन तर्फे करतो, पण तुम्ही पुढे जावा, समाजात जावा आणि असंच नवीन प्रत्येक समाजामध्ये आपल्याला युवा पिढी तयार करायची, जी येत्या काळामध्ये एजंटगिरी हाणून पाडेल. अशी युवा पिढी आपल्याला तयार करायची. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या गोष्टीसाठी आपल्याला साथ लागेल. आता येत्या काळामध्ये आपल्याला, मी परवाच माझ्या पीएला बोललो, विश्वकर्मा योजना जी आहे, बॉबी बाळासो नाईक राजू, ही योजनामध्ये बिदरीच्या इलेक्शनमध्ये मी व्यस्त असल्यामुळे मला त्याच्यावर लक्ष देता नाही आलं. येत्या काळामध्ये विश्वकर्मा योजना जी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी योजना लॉन्च केली आहे, त्याचाही कॅम्प आपण येत्या काळामध्ये करायचा आहे. या परिसरामध्ये मी शुभमलाही बोललो, धीरजलाही बोललो, उमेशलाही बोललो, कृष्णातला बोललो, सगळ्यांना, आमच्या सगळे मनोजना, सरसकट सगळे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभाचं काम करून द्या. जे लाभार्थी आहेत ह्या सगळ्यांचे लाभाचे काम करा. 1-8 मी ह्या सगळ्यांना सांगितली. त्यांनी मला मतदान केलं का मला मतदान केलं नाही, ते मला मतदान करणार नाहीत, चालू दे. पण लाभार्थी असेल, लाभार्थीकडे कधी समाज, बुडका, गट्ट मतदान आणि मतदान म्हणून बघायचं नाही. लाभार्थीला माणूस म्हणून, माणुसकी म्हणून त्याचं काम करायचं. या अनुषंगाने तुम्ही काम केलं. आता माझी या 3 बूथमध्ये माझी विनंती आहे. मला वाटतं की धीरजच्या बूथमधून ऑलमोस्ट 60-70 लाभार्थी, बरोबर धीरज ना? या बूथमधून 60-70 लाभार्थी मोठ्या प्रमाणामध्ये या कॅम्पला आले होते. आतापर्यंत हे सगळे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यापर्यंत काम आपण पोचवायचं काम करू. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, येत्या काळामध्ये पीएम किसानचं लाभार्थ्यांना आपण लाभ दिलं. आता इथं पीएम किसानचे काही लाभार्थ्यांच्या घरी मी गेलो होतो. का पीएम किसानचा लाभ मिळत नाही? कारण तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये नाव आहे त्याच्यामध्ये मॅच होत नाही. ते KYC फॉर्म भरून आपण त्या लोकांना दिलं. मग अशी 6 लोकांच्या मी घरी गेलो. मग त्याच्यामुळे झालं काय? केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे तुम्हाला 12,000 रुपये मिळाले. ज्या लोकांना संजय गांधी, श्रावण बाळ आणि दिव्यांगन पेन्शन आपण दिली, या सगळ्या लोकांना आज 1,500 रुपये डायरेक्ट खात्यावर वर्ग होतात. आपल्याला आठवत आहे? एक काळ आठवा, कागलमध्ये गैबीच्या हॉलमध्ये रांग लागायची लोकांची, आठवत आहे तुम्हाला? ते अंगठे लावा लागायचे, बरोबर? बंद पडले का नाही? आता डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे येतात का नाही? येतात का नाही? आधी तुम्हाला अंगठे लावायचे, बरोबर? मग अंगठा चालतो नाही चालतो, आणि तिथं हातात कॅश द्यायचे. ते पण पूर्ण रक्कम नसायची. 600ची पेन्शन 400च मिळायची, की 1000ची पेन्शन 700च मिळायची, बरोबर? मी अंगठा पण त्याचाच असतो की गॉड ना, मला माहित नाही, कोणी चेक केलंय. हे एक समजून घ्या. त्यावेळी पण बॉबी माने साक्षी येतेच, त्यावेळी पण मी या गोष्टीला विरोध केला. आमच्यामधली पण लोक म्हटली, नाही राजे, ती पद्धत चुकीची नाही आहे. दारात लोक आल्याशिवाय त्यांना किंमत राहत नाही. मी म्हटलं, राजकारणी माणसं म्हणून तुम्ही बरोबर बोलताय, पण शाहू महाराजांचा वंश आणि स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आपल्याला ते शोभत नाही. माझ्या दारात माणसाची रांग लागायची गरज नाही. कशाला रांग लावताय? ऑनलाईन पेमेंट आहे, डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होऊ दे. आता तुमच्या खात्यावर पैसे येतात का नाही? बरोबर?
पण त्याच्यामध्ये पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, बहुतांशी लोकांना मी आज विनंती करतो की राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये खातं उघडा. कारण बहुतांशी समाजामध्ये आज लोकांकडे संजय गांधीचं खातं आहे, पण त्यांची पासबुक त्यांच्या हातात नाही आहे का? आजही तुम्हाला 1500 रुपये मिळतात का? तुम्हाला 1500 मिळत नाही. आजही लोकांना 800 ते 1000 रुपये मिळतात. बरोबर. आज ज्या ज्या लोकांनी आमच्याकडून कामं करून घेतली आहेत त्याचं खातं राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये उघडले. एक अफवाही पसरवली की राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये पैसे येत नाही. ते पैसे आता तुमच्या खात्याला लागलेत आणि 1500 रुपये खात्यावर आल्यानंतर पासबुक पण तुमच्या हातात आणि आमचा पिग्मी एजंट पैसे घेऊन तुमच्या घरात येऊन पैसे घरपोच करतो. आमच्या बँकेचा पिग्मी एजंट आज संतोषित आहे. संतोषनी दिव्यांगांच्या आघाडीच्या मार्फत इतक्या लोकांना व्हीलचेअर्स, जयपूर फूट आणि दिव्यांगांची पेन्शन, UDID कार्ड. बाप रे, किती लोकांकडे UDID कार्डच नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संतोषने UDIDचं कार्डचं काम केलेलं आहे. आज बघा, आज आमच्याकडे, माझ्याकडे नाही, आज आमच्याकडे कुठलं शासकीय पद नाही. हे नसून सुद्धा मागच्या 10 मिनिटापासून आपण सरकारच्या वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत कसं पारदर्शक व्यवहाराने पोहोचवायचं याचं मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त केले. तर मला सांगा की जर माझ्या हातामध्ये आमदारकीचं संविधानिक पद आलं तर या गोष्टीचा मी तुम्हाला आणखीन किती फायदा देऊ शकू याच्याकडे बघूनच तुम्ही येत्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे, हे मी आपल्याला विनंती करतो. हो, लोक तुम्हाला म्हणतील असं करू नका, तसं करू नका, पण आपण बघताय की आज मी सांगू तुम्हाला, माणूस आमदार स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वामुळे होतो. आणि मला अभिमान आहे की 24ला जे काय आमदारकी आपल्याला स्वराज्य मिळणार आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर मिळणार आहे. मला एक सांगा ना, काय संबंध ह्या लोकांना सगळा त्यांचा कामधंदा सोडून तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला लाभ तुमच्या घरापर्यंत द्यायचे? काय हेगडे साहेब, काय संबंध? बरोबर. हे स्वर्गीय राजेसाहेबांचे संस्कार आहेत, हे शाहू महाराजांचे संस्कार आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार आहेत. आपण काम करायची पद्धत बदलतोय, काम करायची प्रथा बदलतोय आणि ह्याच्यामध्ये पारदर्शक व्यवहाराने लोकांपर्यंत त्यांची कामं पोचवायची, हे आपलं हेतू आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येत्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं करू. राजे विक्रमसिंह गाडगे बँकेचे संचालक पण इथं आहेत. मलाही त्यांना आज विनंती करायची आहे की, आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये राजे विक्रमसिंह गाडगे बँक आज कर्ज योजनामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना व्यवसायामध्ये उतरवत आहेत. समाजामध्येही माझी विनंती आहे की मुलं व्यवसायामध्ये उतरली पाहिजे. 100% त्याचा उल्लेख शुभमनी केला की भत्त्यावर तुम्हाला नोकरी असलं ते बरं वाटतं, पण आज किती मुलांचं आयुष्य खराब झाले, आज किती मुलांची लग्न नाही झाली आहेत, हे मला इथं येऊन सांगायची आवश्यकता वाटते का? बरोबर. जर आपण इथं येऊन म्हणायचं की समाजाचे माझ्यावर फार उपकार आहेत, तर समाजाला काहीतरी दिशा द्यायचं काम आपण इथं केलं पाहिजे. मी बिलकुल म्हणत नाहीये की मी हे लगेच सगळं काम करणार आहे, पण लाभ द्यायचं काम असेल, व्यवसायामध्ये उभा करायचं काम असेल, आपल्या ग्रुपच्या मार्फतमध्ये जे नोकरीचं काम असेल, हे सगळं आपण का करतोय? बरोबर. आज तुम्ही बघा, आज राजे विक्रमसिंह गाडगे बँकेचं मी खरंच कौतुक करतो की जो आज जे नवीन ब्रांच मॅनेजर झालेत ना, 7-8 लोक मुलं ब्रांच मॅनेजर झालेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बहुजन समाजातली सगळी मुलं, ती सगळी एका काळी राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये पिग्मी एजंट होती. आज ती पिग्मी एजंट वरून ब्रांचचे मॅनेजर झालेत, हे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. बरोबर. हे आपण कर्तृत्वात आणतोय. मी त्याच्यामध्ये हे बघत नाही की हे पोरग या समाजातला आहे, याला प्रमोशन दिली की मला एवढी मतं. नाही, मुलगा चांगला आहे त्याला प्रमोट करा. कुठल्या बँकेमध्ये पिग्मी एजंट डायरेक्ट आज ब्रांच मॅनेजर होतो? कुठली बँक बघितली का? नॅशनलाइज बँकेत तर बिलकुल होत नाही. हे सगळी कामं आज आपल्या समोर आपण आणतोय. माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू दे. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही काम करत जावा. मला मान्य आहे कुठं कुठं तहसीलदार कार्यालयामध्ये खालच्या अधिकाऱ्यांचा तुम्हाला थोडा त्रास होतो, पण तो त्रास यासाठी होतोय की तुम्ही जे काम करायला लागलाय म्हणून काही लोकांचे गड कोसरतायत आणि त्याच्यामुळे हा त्रास होणार. मलाही रोज होतो. पण आपण एक लक्षात ठेवा की मी किती कामं करू शकलो नाही हे तुम्ही आकडा बघू नका. आज मी किती लोकांची कामं केली, ज्या ज्या घरामध्ये मी गेलो त्या लोकांच्या डोळ्यामध्ये किती समाधान होता की माझं काम झालं.
किती आत्मीयतेने लोकांनी मला बोलवलं, मला चहा दिला, कॉफी दिली. आता माझ्या पोटामध्ये आज काय काय गेले मलाच माहित नाही. सरबत गेले, चहा झालं, दूध झालं, कॉफी झाली, पेढे झाले, बर्फी झाली आणि वडा पण झाला बघ. हा बरोबर, चटणी सकट, मिरची सकट. हा आता ते काय रात्री कसं झोपणार मलाच माहित. पण हे जे माझ्या पोटात गेले हे इतकं प्रेमाने लोकांनी मला दिलं. आणि याच्या मागे जर मला आज कोण घरी बोलून सांगतं की राजे तुम्ही चहा घ्या, वडा घ्या, बर्फी घ्या, हे मला मिळतंय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्व मिळते. तुमचं अभिनंदन मी करतो. काम करत राहावा, कुठेही खचू नका. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांना ज्यांना लाभ मिळणार त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचणार. कार्यक्रमाला का गेला आणि तसं का गेला ते चालू राहणार. पण तुम्ही लोकांची कामं करा. आपल्या सगळ्या लाभार्थ्यांना म्हणतो की येत्या काळामध्ये काही तुम्हाला अडचण असेल, खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आणि येत्या काळामध्ये असाच आशीर्वाद आपल्या लोकांचा आमच्या पाठीशी असू दे, आमच्या घराण्याच्या पाठीशी असू दे, आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू दे. आणि येत्या काळामध्ये एक 5 वर्ष आपला आमदार म्हणून आपली सेवा करायची संधी मला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.